चला तर कालच गौराईचं आगमन झालेलं आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ जरा लेट येत आहे, तरीसुद्धा शेवटपर्यंत आपले व्हिडिओ बघा. तर मी इथे बनवत आहे पोहे, कारण मला जायचं आहे मोठ्या घरी. तर तिकडे गौराई बसलेल्या आहे काल परवा. तर म्हणजे काल बसलेले आहे. तर आज त्यांचं जेवणाचा कार्यक्रम आहे. तर म्हणजे आज जेवण आहे संध्याकाळी. तर सगळ्यांना बाकीच्यांना मेंबरला उपवास असतो, पण माझ्या मुलींसाठी मी इथे पोहे बनवत आहे. तर कारण छोटी मुलं काही राहू शकत नाही दिवसभर उपवास करून किंवा मग उसळीवरच फक्त. त्यांच्यासाठी असे मस्त पोहे बनवून घेतले आणि सुंदर अशी सकाळी-सकाळी पूजा वगैरे झालेली आहे बघा. फुलांची रांगोळी सुद्धा काढून घेतली. मी आज भरपूर असे विकत फुलं आणले होते. तर मस्त देवांना अर्पण केले. छान अशी सुंदर अशी साडी घातली आणि मग इकडे आलेली आहे. तर सगळ्यात अगोदर नमस्कार केला महालक्ष्म्यांना. तर हळदी-कुंकू अर्पण केलं आणि महालक्ष्म्यांना नमस्कार करून घेतला. तर फुलांचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. मी काल जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, त्याच्यामध्ये फुलांचं डेकोरेशन नव्हतं केलेलं. तर आज सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. काल रात्री डेकोरेशन केलेलं आहे उशिरा. तर आम्ही दुपारचं सगळं काम आटपून गेलो होतो घरी. त्याच्यानंतर हे डेकोरेशन झालेलं आहे. जेरबेराचे काही गुलाबाची फुलं असं मिक्स करून खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मी महालक्ष्म्यांना म्हणजे जे प्रिय आहे आंबील, कथली किंवा मग आंबाड्याची भाजी त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि महालक्ष्म्यांसमोर थोडं-थोडं ते ठेवलं जातं त्याचा नैवेद्य दाखवून आणि बाकीचा जो राहतो ना पुरणाचा नैवेद्य तो आम्ही आता बनवणार आहे. तर इथे मी वडे बनवायला घेतले सगळ्यात अगोदर. वडे बनवून झाल्यानंतर मी इथे उसळ बनवते सगळ्यांसाठी. 1 किलोचा साबुदाणा होता. तर सगळा मोठ्या कढईमध्ये मी घेतलेला तो बनवून आणि मग सगळ्यांचं फराळाचं झाल्यानंतर दुपारून लगेच स्वयंपाकाला लागलं. तर प्रत्येक जण काही ना काही करत होतं. बाहेर रांगोळी काढण्याचा सुद्धा कार्यक्रम म्हणजे काम चालू होतं आणि त्याच्यानंतर इथे दिवे आणि पातीचा सुद्धा मान राहतो. तर हे 16-16 केल्या जातात आणि अशा प्रकारे केळीच्या पानावरती ठेवल्या जातात. तर त्याला हळदीचं एक रिंगण केलं जातं. तर खूप सुंदर दिसतं ते म्हणजे गावरान तुपामध्ये ते बनवले जातात. तर संध्याकाळी बघू शकता खूप सुंदर असं वाटत होतं दिवे लावल्यानंतर. तर आता महालक्ष्मी जेवायची वेळ झालेली होती आणि पुरणाचा नैवेद्य जे काही आपण बनवतो सगळे आमच्याकडे वेगवेगळी म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत राहते. आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही वाढलेलं आहे महालक्ष्म्यांना. 10 मिनिटं बसलं जातं बाहेर आणि महालक्ष्मी जेवायला बसल्यानंतर. त्याच्यानंतर हळदी-कुंकू ज्या काही बाया येतात, आरती वगैरे झाले की बाहेर बसतो आम्ही. मग महालक्ष्म्यांना जेवायला दिल्यानंतर ह्या माझ्या 2 महालक्ष्म्या जेवायला बसवल्या कन्या किंवा मग सुवासिनी बसवल्या जातात. तर आमच्याकडे दोन्ही छोट्या-छोट्या मुली बसवल्या जातात. तर ह्या माझ्या दोन्ही मुलींना जेवायला बसवलं होतं. त्यांचे पाय वगैरे धुतली, पूजा केली, नमस्कार केला, हळदी-कुंकू लावलं त्यांना आणि त्यांना जेवायला बसवलं. त्याच्यानंतर बाकीचे मेंबर जेवायला सुरू करतात. तर अशा होत्या आमच्या महालक्ष्म्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.